नमस्कार मंडळी. मी ज्यावेळी मतदानासाठी गावाला गेलो होतो त्यावेळी आमच्या गावातील किसन तात्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. तर किसन पाटील त्यांचं नाव आहे आणि खरोखर ते एक असे व्यक्तिमत्व आहे की त्यांनी गावात आतापर्यंत त्यांचं शून्य भांडण आहे. म्हणजे कोणाशी कलह नाही, भांडण नाही, काही नाही. आणि काकूही खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत. तर त्यांच्याकडे गेलो होतो. काकूने मस्तपैकी गोडगोड चहा प्यायला दिला आणि मी तात्यांशी थोडं बोललो. आता त्यांना एवढं बरं नसतं आणि ते थोडे एवढे जास्त बाहेर जात नाही. पण ज्यावेळी ते तरुण होते त्यावेळी ते नेहमी यायचे, आमच्याकडे यायचे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ते गावात त्यांची ओळख आहे. तर ह्या व्हिडिओतून पाहूया आमचे किसन पाटील तात्या. धन्यवाद. नमस्कार तात्या. काय होता, बरे आहो ना? तर हे आमच्या गावातील किसन पाटील नाव यांचं. जवळ काकू थोडी जवळ येतील थोडीशी. हा, तर हे एक असं व्यक्तिमत्व आहे की कोणाशी कधी भांडण नाही, काही नाही. आपलं जे म्हणतो सज्जनाचं जे हे असतं, वागणूक असतं, आचरण असतं, ते यांच्याकडून कधी शिकवं. आम्ही लहानपणापासून बघतो यांना. खूप चांगले व्यक्तिमत्व. त्यांच्या 2 मुली आहेत. आता स्वतः त्यांची पत्नीच हे धरलेलं आहे, मोबाईल पकडलेला आहे. तर आता वयोमान झालेलं आहे, आजारपणाशी ते झुंजत आहेत. तर आमचे तात्या नेहमी आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. ते काय बोलता, बाकी बरे ना सर्व? सर्व आनंदात, तुमच्याने आनंदात आहे आमचा. हा हा. तुम्ही असले का बसा हा, मग ताई वगैरे आलेली आता कधी? आज मतदान होते, मतदान केलं का? मतदान करायला गेलेलेत? मतदान वोटिंग दाखवा ते बोट. नाही तर नाही. शाही लावली असेल ना? हा हा इथे आहे ना. हा, तर ही शाही लावलेली आहे बोटांना. तर हे आमचे तात्या मतदान करून आले आहेत. तर तात्यांना साथ दिलेली आहे. काकूनी पण खूप. काकू नाव सांग तुझं? राधा किसन पाटील. हा, तर काकू पण खूप शांत स्वभावाच्या, कोणाशी भांडण नाही, काही नाही. आपल्या कधी आलो तरी पटकन चहा देतील बनवून. त्यांच्या हातचा खूप गोड गोड चहा असतो. तर काकूंचा आणि तात्यांचा खूप स्वभाव चांगला. म्हणजे या गावात असे चांगल्या स्वभावाची माणसं क्वचितच असतात. तर त्यांच्या 2 मुली आता लग्न होऊन त्यांच्या सासरे गेले आहेत. मुली येतात ना भेटायला? हां हां. तर चला काकू तात्या, मी पण मतदानासाठी आलोय. मग येईन मी तुम्हाला नंतर संध्याकाळी भेटायला. ठीक आहे.